नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांनी शीर्षक वाचलंय त्यांना ही काय गुंतागुंत आहे असं वाटेल. शालीने मशाल विझवली आणि पवारांनी मिसिंग लिंक वाचवली. या घटना गेल्या 3-4 दिवसातल्या आहेत. अतिवृष्टी आठवडाभर चालू होती आणि त्यामध्ये मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राच्या एकूण भागामध्ये शहरात जो पावसाने धुमाकूळ घातलाय त्यातही मुंबई आणि मुंबई पुणे या सगळ्या स्वरूपात, त्यामध्ये आत्ता या पावसाळ्यापूर्वी पहिला पाऊस आहे की मिसिंग लिंक मुंबई पुणे यामध्ये लोणावळा खंडाळा वगळून खोपोलीहून डायरेक्ट मळवलीपर्यंत जाणारा जो मध्ये बोगदा आणि दोन डोंगरांना जोडणारा पूल अशी जी मिसिंग लिंक म्हटलेली आहे, त्या रस्त्यावर पहिल्या पावसामध्ये दरडी कोसळल्या आणि त्यावरून हलकल्लोळ माजला. आणि नुसता हलकल्लोळ माजला नाही तर विरोधकांना आणि झालेल्या टीकेला अंगावर आले तर शिंगावर घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे एक प्रकारचा हलकल्लोळ माजला. राज ठाकरे जे तसे बघितलं तर वैधानिक राजकारणात त्यांचा पक्ष नाहीये म्हणजे दिसत नाहीये, इथपासून तर सगळ्या माध्यमांपर्यंत सगळीकडून फडणवीस सरकारला हल्ला करण्यात आला, घेरण्यात आलं आणि त्याला तितक्याच खंबीरपणे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याविषयीचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे. पण त्याविषयीचा हलकल्लोळ चालू असताना आणि तो साधारण 2-3 दिवस चालेल ही अपेक्षा सगळ्यांचीच असताना, ज्या प्रकारे त्याच्यावर अकस्मात पडदा पाडला गेला आणि तो पडदा पाडण्यामागे विरोधी पक्षात बसलेली महाविकास आघाडी, तिच्या जनकांनी त्याला हातभार लावावा, ही केवढी गुंतागुंत आहे विचार करा. मग कळेल की मी जी शीर्षक दिले ते समजणं का अवघड आहे. सगळे टपलेले होते, अगदी अंजली दमानियापासून सगळ्यांनी फडणवीसांना अक्षरशः शिंगावर घेतलं होतं. आणि आता पुढले काही दिवस फडणवीस यांची चहूबाजूने कोंडी होणार. माध्यमाकडून, तथाकथित समाज कार्यकर्त्यांकडून, विरोधी पक्षांकडून हे सगळं चालू असताना अचानक गुरुवारी त्यावर पडदा पडला आणि तो पडदा पाडणाऱ्या माणसाचं नाव शरद पवार असावं. अर्थात उघडपणे अजून तरी मी सांगेपर्यंत कोणीही शरद पवार मिसिंग लिंक हे जोडलेलं नाहीये. आणि मी जितका हे सगळं प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की शरद पवार अचानक विधानसभेच्या किंवा विधान भवनामध्ये आले आणि विधान भवनात आल्यानंतर तिथे जी काय बैठक होती ती उरकून ते परत जात असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये, दालनामध्ये जाऊन शिंदे यांच्याकडून शाल स्वीकारली, पुष्पगुच्छ स्वीकारला, सन्मान स्वीकारला. त्यामुळे उबाठा शिवसेनेला मिरच्या झोंबल्या आणि विनाविलंब त्यांचे प्रवक्ते मैदानात आले आणि त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर सुद्धा दुगाण्या झाडल्या. तर सगळे गोंधळून गेले. सगळ्यांना कळत नाही याचा अर्थ काय लावायचा. मला गुन्हेगारी तपास काम जे असतं, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन, याच्यात फार पूर्वीपासून इंटरेस्ट आहे. आणि जगभरच्या वेगवेगळ्या देशामध्ये जे गुन्हेगारी तपास काम चालतं, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन चालतं, त्याच्यावरच्या अक्षरशः हजारो कथा, सत्य कथा मी वाचलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये
जे धागेदोरे पोलीस शोधत जातात, मी अनेकदा माझ्या पत्रकारितेमध्ये त्या प्रकारे बातम्या, राजकारण, त्यातली गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. क्रिमिनॉलॉजीमध्ये किंवा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात, ज्या मी अनेकदा यापूर्वी सांगितलेल्या आहेत. की गुन्हा घडायचा तो गुन्हेगार असला पाहिजे ज्याच्या कृतीतून गुन्हा घडतो. गुन्हा घडतो त्याच्यामध्ये ज्याचं नुकसान होतं, ज्याचा बळी जातो, असा एक व्हिक्टीम असला पाहिजे. तिसरी गोष्ट, तो गुन्हा करण्यामागे त्या गुन्हेगाराचा काहीतरी हेतू असला पाहिजे, मोटिव्ह असला पाहिजे. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट मानली जाते की पीडित जो आहे, ज्याचं नुकसान होतं, त्याचंही एक प्रकारचं अस्पष्ट अप्रत्यक्ष सहकार्य गुन्हेगाराला मिळावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हु इज द बेनिफिशियरी. हे विसरून चालत नाही मित्रांनो. कुठल्याही गुन्ह्याचा फायदा, लाभ कोणाला मिळाला, हा तपास कामामधला सगळ्यात मोठा दुवा असतो. की गुन्हा तर केलाय, आता ते अयोध्येमध्ये दान चोरी झालेली आहे, त्या दानपेटीमधले पैसे, त्याच्यात काय दागिने असतील, काय वेगवेगळ्या गोष्टी त्या चोरीला गेल्या. या सगळ्याचा शोध चालू असताना त्या चोरीचा फायदा कोणाला मिळालाय, कोणाकडे मुद्देमाल मिळतो, त्याला बेनिफिशियरी म्हणतात. आणि म्हणून राजकारणामध्ये देखील ज्या अत्यंत विचित्र, विक्षिप्त अशा गोष्टी वाटतात, त्या समजून घेताना, त्यातला गुंता उलगडून शोधताना हु इज द बेनिफिशियरी हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विधान भवनामध्ये दीर्घकाळानंतर गेलेले शरद पवार हे अचानक तिकडून बाहेर पडताना लिफ्टच्या जवळ आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये गेले. हे कळल्यानंतर एकनाथ शिंदे धावत धावत आले आणि ज्येष्ठ नेते आपल्या दालनात आले. त्यांना त्यांनी शाल वगैरे दिली, पुष्पगुच्छ दिला, त्यांचा सन्मान केला आणि 5 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे निघून गेले. कारण ते कॅबिनेट मीटिंग मधून, मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून आले होते, असंही बातमीत सांगितलं जातं. शरद पवारांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार वगैरे यांची बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये, कार्यालयामध्ये घेतली आणि त्यामुळे यामध्ये शिंदे आणि पवार यांचा काही डाव आहे का, याचा शोध सुरू झाला. आणि त्याचे वेगवेगळे काय असतील ते धागेदोरे शोधले गेले. पण कोणीही, मी जितक्या बातम्या किंवा जितकी चर्चा ऐकली, त्यामध्ये कोणीही हु इज द बेनिफिशियरी, पवारांच्या अशा प्रकारे शिंदे यांच्या दालनात जाऊन तिथे सत्कार स्वीकारणं वगैरे, याचा लाभार्थी कोण आहे याचा विचार केला नाही. हा, पवारांच्या अशा जाण्यामुळे आणि एकनाथ शिंदेकडून सत्कार स्वीकारण्यामुळे संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या, याच्यावर चर्चा भरपूर झाली आणि ती मिरच्या झोंबणारे स्वाभाविक होतं. पण तेवढंही मनाला लावून घेण्याचं काही कारण नव्हतं की आम्ही अजितदादांना असा मान दिला नाही वगैरे वगैरे असं संजय राऊत म्हणाले. तरी अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे भेटले होते, हे विसरता येत नाही. अगदी फडणवीसांना भेटले. सभापती झालेल्या, विधानसभेच्या अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांना पण पुष्पगुच्छ घेऊन उद्धव ठाकरे भेटले. पण मिरच्या झोंबल्या याच्यावर चर्चा भरपूर झाली. आणि त्याचं कारण वेगळं आहे की संजय राऊतांना असं वाटतं की शरद पवारांना देखील त्यांच्या डोक्यात काय चाललंय कळत नाही, ते संजय राऊतांना कळतं. त्यामुळे धक्का सगळ्यात जास्त बसला असेल तर तो संजय राऊतांना बसला, तर ते स्वाभाविक आहे. स्वतःविषयीचे अनेक गैरसमज असतात आणि ते खोटे ठरले की मग आपल्याला धक्का बसतो. संजय राऊतांना तसा धक्का बसलाय, कारण ते 100 जन्म घेतलेले आहेत त्यांनी, म्हणून तर त्यांना शरद पवार कळतात. अजून शरद पवारांचे 100 जन्म झालेले नाहीत. पण संजय राऊत ही अशी एकमेव व्यक्ती या पृथ्वी तलावर आहे की ते 100 जन्म घेतले आणि त्यामुळे त्यांना शरद पवार कळतात. आणि ही अशी घटना घडली
की शरद पवार असं काही करू शकणार नाहीत. हा जो आत्मविश्वास संजय राऊतांकडे होता त्याला धक्का बसला. पण तो विषय बाजूला ठेवा. पवारांनी जे काय केलं त्यामुळे गद्दार मिंदे असलेल्या एकनाथ शिंदे हे सन्मानित झाले. आमच्या गद्दारांना तुम्ही सुद्धा गद्दार म्हणून वागवलं पाहिजे असा संजय राऊत यांचा हट्ट आहे आणि तो बोलण्यातून दिसून येतो. म्हणजे उबाठा सेनेचं नुकसान झालंय, त्यांना धक्का बसला, याच्यावरची चर्चा मी गैरलागू म्हणत नाही. पण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये लाभार्थी कोण याच्याकडे बघायचंच नाही का? एकनाथ शिंदे यातले लाभार्थी आहेत का? कारण एकनाथ शिंदे यांच्याकडूनच शरद पवारांच्या लोकसभेतल्या खासदारांची फोडाफोड करण्याचं ऑपरेशन तुतारी चालू आहे अशाही बातम्या होत्या. आणि त्याच्यावर पांघरून घालावं यासाठी एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला शरद पवार तिथे पोहोचले होते का? तर तशी काही बातमी आलेली नाही आणि तसं मला वाटत पण नाही. एकनाथ शिंदे एकटे स्वतःच्या बळावर शरद पवारांचा पक्ष फोडतील आणि त्यातून 5 किंवा 6 खासदार काढून आपल्या पक्षात आणतील अशी बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणूनच आपल्या पक्षाचे जे खासदार फोडल्या जाण्याच्या बातम्या आहेत त्यापासून आपला पक्ष वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेना सन्मानित करायला किंवा त्यांनी आपला सन्मान करावा म्हणून शरद पवार त्यांच्या दालनात गेले हे मला अजिबात तर्कदृष्ट्या पटत नाही. माझा या सगळ्या विषयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लाभार्थी कोण आहे, हु इज द बेनिफिशियरी. पहिली गोष्ट लक्षात आली का तुमच्या? शरद पवार हे अचानक एकनाथ शिंदेच्या दालनात गेले आणि ते कळल्यानंतर एकनाथ शिंदे धावत धावत येऊन शाल वगैरे घातली, पुष्पगुच्छ दिला. या बातमीने इतकी खळबळ माजवली की राजकारणात त्याचा काडीमात्र परिणाम होणार नसला तरी मीडियामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गदारोळ उठलेला होता तो बघता बघता कुठे पांगला. आकाशात दाटलेले ढग बघता बघता मोकळं आकाश व्हावं आणि एकही ढग दिसू नये अशी अवस्था झाली असेल तर मग विचार करायला लागतो ढग गेले कुठे? शरद पवार हे शिंदेच्या दालनात जाईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई पुणे रस्त्यावरची मिसिंग लिंक, तिथे कोसळलेल्या दरडा, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना शिंगावर घेणं, टीकाकारांना शिंगावर घेणं, याच्यावरचा जो गदारोळ चाललेला होता आणि सगळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं आभाळ हे फडणवीस विरोधी प्रतिक्रियांनी, आरोपांनी, जाब विचारण्यांनी झाकलेलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं आभाळ. पण पवार साहेब एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. एकनाथ शिंदे यांनी धावत धावत येऊन त्यांना शाल दिली. तिथे एक मिटिंग घेतली आपल्या आमदारांची आणि बघता बघता लोक मिसिंग लिंक विसरून गेले. मिसिंग लिंक ही महाराष्ट्राच्या राजकारणातून मिसिंग झाली, गायब. गुरुवारी कोणाच्याही बोलण्यामध्ये दुपारनंतर किंवा सकाळपासून चर्चा एकच गोष्टीची होती की शरद पवार गेलेच का? बरं गेले तर त्याला एकनाथ शिंदेंनी शाल दिलीच का? त्याच्या मागे काय आहे? पण हा सगळं घटनाक्रम जो आहे त्यानंतर अचानक मिसिंग लिंक, दरडा कोसळलेल्या वगैरे वगैरे सगळं गायब झालं. याचा लाभार्थी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचे दुसरे लाभार्थी एकनाथ शिंदे आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनीच त्या मिसिंग लिंकच्या कामाला सुरुवात केली होती. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध जे 24 तास काहूर माजलेलं होतं ते आभाळ मोकळं झालं. सगळे विसरूनच गेले की भाडे के तट्टू, उलट सुलट जे जे काय आपण देवेंद्र फडणवीसांविरुद्ध बोलत होतो त्याचा सगळ्यांना विसर पडला. देवेंद्र फडणवीस नाव सुद्धा कुठे आलं नाही. आणि म्हणून मग लाभार्थी जर देवेंद्र फडणवीस आहेत
तर मग लाभार्थीनीच ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या का, असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. लक्षात ठेवा, शरद पवार हे एकनाथ शिंदेच्या दालनात गेले तेव्हा एकनाथ शिंदे तिथे नव्हते. पण त्यांना कळलं आणि म्हणे ते धावत धावत आले. त्यांनी ती शाल आणि पुष्पगुच्छ दिला आणि 5 मिनिटात ते निघून गेले. तुम्ही घ्या मीटिंग म्हणून. एकनाथ शिंदेना तिथे कोणी पाठवलं? किंबहुना शरद पवारांना सुद्धा एकनाथ शिंदेच्याच दालनात कोणी पाठवलं? फडणवीसांनी पाठवलं. मित्रांनो, राजकारणामध्ये अडचणीच्या वेळेला एकमेकाला मदत करून उपकार करून ठेवायची पद्धत शरद पवारांची आहे आणि फडणवीसांची सुद्धा आहे. तेव्हा आपल्या विरोधात जे काहूर माजवण्यात आलेलं आहे, गदारोळ चाललेला आहे, तो थोपवण्यात शरद पवारांची आपल्याला मदत होऊ शकते. आणि शरद पवार यांनी अशा प्रकारे अनाकलनीय काही खेळी केली, अशी जी चर्चा सुरू होईल त्यामध्ये मिसिंग लोक सगळे लोक विसरून जातील, हे समजण्या इतके देवेंद्र फडणवीस बिलंदर आहेत. आणि मला खात्री आहे, मला माहिती नाहीये, पण मला खात्री आहे शरद पवार विधान भवनात आले आणि जी काय बैठक झाली त्यानंतर ते जे एकनाथ शिंदेच्या दालनात जातात तेव्हा त्यांना फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या दालनात पाठवलं होतं का? आणि मग कॅबिनेट मीटिंग मधून उठून एकनाथ शिंदे धावत धावत जातात आणि 5 मिनिटात येतात. 5 मिनिटाचा जो काय घटनाक्रम आहे त्याने आधीच्या 24 तासामध्ये जे काहूर आणि गदारोळ उठवला होता त्याच्यावरून संपूर्ण बोळा फिरवला. अन्यथा पुढच्या 5-6 दिवसामध्ये 2 बोगद्यांना जोडणारी जी मिसिंग लिंक आहे, एका प्रचंड काय 200-500 मीटर उंचीवरचा जो पूल आहे, तो पूल सुद्धा या गदारोळाने कोसळला असता. पण शरद पवार हे श्रीकृष्णाच्या रूपात आले आणि तिथे त्यांनी कोसळणाऱ्या मिसिंग लिंकला एक बोट लावलं. ते आहे ना पुराणामध्ये, ती गुराख्यांची पोरं, पाऊस पडत होता आणि त्यांना पावसात भिजायला होते म्हणून अख्खा गोवर्धन पर्वत उचलला. आणि तो पेलवणार कसा? तर भगवान श्रीकृष्णाने फक्त एक बोट लावलं आणि तो गोवर्धन पर्वत उचलला गेला. गेल्या 24-25 तासामध्ये मिसिंग लिंक, अतिवृष्टी, मुंबई तुंबलेली, या सगळ्या दृष्टीने जो काय डोंगरासारखा डोंगर टीकेचा उभा केलेला होता मीडियाने, विरोधी पक्षांनी, तो जो गोवर्धन होता तो एकट्या देवेंद्र फडणवीसांना उचलण्यासारखा नव्हता. पण अशा वेळेला आपण ही अशी एक विचित्र वाटणारी चाल जर पवारांच्या मदतीने खेळलो तर सगळ्यांचं लक्ष मिसिंग लिंक वरून, मुंबई तुंबलेल्या विषयावरून उडून जाईल आणि सगळेच्या सगळे पवार शिंदेकडे गेले कशाला? पवारांनी एकनाथ शिंदेनी दिलेली शाल घेतलीच कशाला? याच्यावरून जे धमाल सुरू होईल त्यामध्ये लोक मिसिंग लिंक विसरून जातील. ही गोष्ट फडणवीसांच्या डोक्यात येते, तशीच पवारांच्याही डोक्यात येते आणि अडचणीच्या वेळेला एकमेकांना मदत करणं, असे धुरंधर राजकारणी अशी कृती करत असतात. त्यामुळे मला खात्री आहे की एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांनी मिळून हा जो शाल आणि पुष्पगुच्छाचा घाट घातला तो ठरवून घातलेला आहे. कारण एकनाथ शिंदेनी पवारांना आपल्या दालनामध्ये शाल देणं आणि त्या शालीने उबाठाच्या हाती लागलेली मिसिंग लिंक वगैरेची जी मशाल होती ती विझवून टाकणं. बघा आहे की नाही, 24 तास जो अक्षरशः होमकुंड पेटलेलं होतं फडणवीस विरोधामध्ये, युती सरकारच्या विरोधात, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मशालीने लंका जाळायला निघाले होते. ती मशाल मिसिंग लिंकला लावायचा त्यांचा प्रयत्न होता. ती मशाल
एकनाथ शिंदेच्या दालनातल्या एका मशालीने विझवली. त्या मशालीचं नाव शरद पवार आहे. शाल घालणारे एकनाथ शिंदे आहेत. आहे की नाही सांगा मला. शालीने मशाल विझवली आणि आणखी आठवडाभरात जी मिसिंग लिंक कोसळली असती ती शरद पवारांनी वाचवली. बघा, तुम्ही अधिक विचार करा. मला जे सुचलं ती मी खरं तर अपरात्री बसून हा व्हिडिओ करतोय. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.